reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1 लेसन 7. आज आपला 7वा पाठ आहे. मुलांनो, तुम्ही आतापर्यंत बी, सी, पी, टी, ए आणि ओ ही इंग्रजी अक्षरं आणि त्यांचा आवाज शिकला आहात. चला तर मग एकदा बघूया किती लक्षात येते. स्क्रीनवर एक एक इंग्रजी अक्षर येईल. तुम्ही सगळ्यांनी ते अक्षर आणि त्याचा आवाज सांगायचा. टीचर, मुलं बरोबर सांगतायत की नाही याची खात्री करून घ्या. बरोबर. अक्षर आहे बी आणि याचा आवाज आहे ब. बी ब. चला आता पुढचं अक्षर. बरोबर. अक्षर आहे पी आणि आवाज आहे प. पी प. चला आता पुढचं अक्षर. बरोबर. अक्षर आहे टी आणि आवाज आहे ट. टी ट. चला आता पुढचं अक्षर. बरोबर. अक्षर आहे सी आणि आवाज आहे क. सी क. आता पुढचं अक्षर बघा. बरोबर. अक्षर आहे ए आणि आवाज आहे ॲ. ए ॲ. चला आता पुढचं अक्षर बघा. अक्षर आहे ओ आणि आवाज आहे अ. ओ अ. व्हेरी गुड. चला उजळणी तर झाली करून. आता आपण शब्द वाचायला शिकणार आहोत. त्यासाठी चला आता पुढे जाऊया. स्क्रीनवर अक्षरं दिसतायत ना सगळ्यांना? आता हे वाचायला शिकूया. मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा फक्त आवाज सांगायचा. चला आता सांगा या अक्षराचा आवाज. सगळ्यांनी ब असंच सांगितलं ना? आता या अक्षराचा आवाज सांगा. ॲ असंच सांगितलंत ना? आता पुन्हा एकदा अक्षरांचा आवाज सांगा. ब
आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. बॅ. माझ्या मागे वाचा. बॅ. परत एकदा वाचा. बॅ. सगळ्यांच्या लक्षात आलं ना? 2 अक्षरांचा आवाज एकत्र करून कसा वाचायचा ते? चला, आता पुढे. आता या अक्षराचा आवाज काय होतो ते सांगा. बरोबर. सगळ्यांनी ट असंच सांगितलं ना? आता शब्द वाचूया. बॅट. माझ्या मागे मी जसं वाचीन तसंच वाचा. बॅट. परत वाचा. बॅट. आता पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. बॅट. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. बॅट. परत वाचा. बॅट. सगळ्यांच्या लक्षात आलं ना शब्द कसा वाचायचा ते? टीचर, जर कोणाला समजलं नसेल तर परत एकदा समजावून सांगा. समजावून सांगितल्यावर पुढे जाऊया. स्क्रीनवर अक्षरं दिसतात ना सगळ्यांना? आता हे वाचायला शिकूया. मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा फक्त आवाज सांगायचा. सांगा बरं या अक्षराचा आवाज. सगळ्यांनी का असंच सांगितलं ना? आता या अक्षराचा आवाज सांगा. ॲ. असंच सांगितलंत ना? आता पुन्हा एकदा अक्षरांचा आवाज सांगा. का. ॲ. आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. कॅ. माझ्या मागे वाचा. कॅ. परत एकदा वाचा. कॅ. व्हेरी गुड. चला, आता पुढे जाऊया. या अक्षराचा आवाज काय होतो सांगा. बरोबर. सगळ्यांनी ट असंच सांगितलं ना? आता शब्द वाचूया. कॅट. कॅट. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. कॅट. कॅट. परत वाचा. कॅट. आता पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. कॅट. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. कॅट. परत वाचा. कॅट. सगळ्यांच्या लक्षात आलं ना शब्द कसा वाचायचा तो? टीचर, जर कोणाला समजलं नसेल तर परत एकदा समजावून सांगा. समजावून सांगितल्यावर पुढे जाऊया. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा फक्त आवाज सांगायचा. ट. ॲ. व्हेरी गुड. आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. टॅ. माझ्या मागे वाचा.
त्या. परत वाचा. त्या. चला आता पुढे. या अक्षराचा आवाज काय होतो सांगा बरं. बरोबर. सगळ्यांनी प असंच सांगितलं ना. आता शब्द वाचूया. टॅप. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. टॅप. परत एकदा वाचा. टॅप. आता पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. टॅप. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. टॅप. परत एकदा वाचा. टॅप. सगळ्यांच्या लक्षात आलं ना शब्द कसा वाचायचा ते. चला आता पुढचा शब्द बघूयात. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. याचा आवाज सांगा. प. आता याचा आवाज सांगा. अ. आता परत एकदा सांगा. प. अ. आता हे एकत्र कसं वाचायचं ते ऐका. पॉ. माझ्या मागे वाचा. पॉ. परत एकदा वाचा. पॉ. या अक्षराचा आवाज सांगा बरं. ट. असंच सांगितलंत ना. आता शब्द वाचूया. पॉट. माझ्या मागे वाचा. पॉट. परत एकदा वाचा. पॉट. आता पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. पॉट. माझ्या मागे वाचा. पॉट. परत वाचा. पॉट. व्हेरी गुड. चला आता पुढचा शब्द बघूयात. आता मी ज्या अक्षरावर पॉइंटर ठेवेन त्या अक्षराचा आवाज सांगायचा. क. अ. आता हे एकत्र वाचूया. कॉ. माझ्या मागे वाचा. कॉ. परत वाचा. कॉ. आता या अक्षराचा आवाज सांगा बरं. प. असंच सांगितलंत ना. आता शब्द कसा वाचायचा ते ऐका. कॉप. माझ्या मागे वाचा. कॉप. परत एकदा वाचा. कॉप. आता पटकन एकत्र कसं वाचायचं ते ऐका. कॉप. माझ्या मागे वाचा. कॉप. परत एकदा वाचा. कॉप. कॉप म्हणजे पोलीस. इंग्रजी शब्द कसे वाचायचे हे सगळ्यांच्या लक्षात आलंय ना. चला मग आता आपण आणखीन काही शब्द वाचूयात.
वाचा माझ्या मागे. पॉप. परत एकदा वाचा. पॉप. आता पटकन वाचा. पॉप. परत एकदा वाचा. पॉप. चला आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा. पॉट. परत एकदा वाचा. पॉट. आता पटकन वाचूयात. पॉट. परत एकदा वाचा. पॉट. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा. कॅब. परत एकदा वाचा. कॅब. आता पटकन एकत्र वाचा. कॅब. परत एकदा वाचा. कॅब. सगळ्यांना शब्द वाचता आले ना? व्हेरी गुड. मग आता उजळणी करूयात. राहुल दादा येतोय शब्दांची उजळणी करून घेण्यासाठी. चला आता पुढे जाऊया. हेमताईने शब्द वाचायला शिकवले ना तुम्हाला? मग आता शब्द वाचण्याचा सराव करूया. स्क्रीनवर एक एक शब्द येईल. तो शब्द तुम्ही वाचायचा. टीचर, मुलं शब्द बरोबर वाचतायत ना याची खात्री करून घ्या. तयार ना सगळे? सर्वांना वाचता आले ना सगळे शब्द? व्हेरी गुड. चला अजून कोणते शब्द आहेत वाचा पाहू. व्हेरी गुड. सगळे शब्द वाचता आले ना? आता हेच शब्द आपण भराभर वाचण्याचा सराव करूयात. लक्षात ठेवा, तुमच्याकडे फक्त 5 सेकंद आहेत. चला सुरू करा.
सगळ्या मुलांना शब्द वाचता आलेत ना? व्हेरी गुड. टीचर, पाठ संपल्यावर वेगवेगळ्या मुलांना हेच शब्द वाचण्याची संधी द्या. बरं तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. या पाठात आपण अक्षरांचा आवाज एकत्र करून शब्द वाचायला शिकलो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.